नमस्कार, मी डॉक्टर तुषार कोकाटे. पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं. मित्रांनो, हल्ली चिडचिड होणं किंवा कुठलीही एखादी गोष्ट जरी मनाविरुद्ध घडली तरी ती सहनच न होणं अशा तक्रारी खूप वाढायला लागलेल्या आहेत. म्हणजे लोक सांगतात ना की माणूस तसा खूप चांगला, पण एकदा की चिडला की तो मग कुणाचाच नाही. थोडक्यात हे जे अँगर इश्यू आहेत हे खूप वाढायला लागले आहेत आणि जसे अँगर इश्यू वाढायला लागलेले तसंच नैराश्य म्हणजे डिप्रेशन येणं हे सुद्धा हल्ली खूप कॉमन झालेलं आहे. आणि पूर्वी तरी डिप्रेशन येण्यासाठी काहीतरी मोठं कारण घडावं लागायचं. आता हल्ली असं झालं की काही छोटं मोठं कारणसुद्धा डिप्रेशन येण्यासाठी, नैराश्य येण्यासाठी पुरेसं ठरते. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त भयानक जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे लहान मुलांमध्ये दिसणारं डिप्रेशन. ते याच्यासाठी की ते त्यांचं वयच नाही आहे आणि ओव्हरऑल सामाजिक आरोग्यासाठी पुढं जो समाज निर्माण होणार आहे त्याच्यासाठी ते अजिबात चांगलं नाही आहे. बाकी मग एकाग्रता नसणं किंवा संयमाचा अभाव किंवा मग आभी काही गोष्टी पाहिजेत म्हणजे पाहिजेतच. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी वाढीला लागलेल्या आहेत, झोप येत नाही आहे वगैरे, तर यांचंसुद्धा प्रमाण आता खूप वाढतं आहे. आणि आता असंही बोललं जातं की हळूहळू आपले जे शारीरिक आजार आहेत यांच्यापेक्षाही मानसिक आजारांचं प्रमाण जास्त असणार आहे. आणि एक दिवस असा येईल की समाजामध्ये शारीरिक आजारी रुग्णांपेक्षासुद्धा मानसिक आजार असणाऱ्या रुग्णांची किंवा लोकांची संख्या ही जास्त असणार आहे. मग आता याच्यावरती करायचं काय? आणि इथे कोणी असं समजायला नको की मानसिक आजार आहे त्याच्यात काय, हे आपल्याला ते तसलं काही होणार नाही, आपण खूप स्ट्रॉंग आहोत वगैरे, असं काहीही समजायची गरज नाही. मानसिक आजार हे कधीही कोणालाही कसेही होऊ शकतात. त्यामुळे याच्यासाठी आधीपासूनच प्रिपेअर राहणं गरजेचं आहे. मग आता प्रिपेअर राहणं गरजेचं आहे म्हणजे नेमकं काय करायचं हो? मानसिक स्वास्थ्य जपायचं याच्यासाठी काय काय उपाय करता येतील? तर बरेच उपाय आहेत, आपल्यालाही माहिती आहेत की नेहमी आनंदी राहण्यासाठी मग कुटुंबाचा आधार घ्यायचा, म्हणजे कुटुंबाला वेळ द्यायचा किंवा मग चांगलं संगीत ऐकणं किंवा आपले छंद जोपासणं किंवा व्यायाम करणं वगैरे अनेक उपाय सांगितले जातात. परंतु आज आपण जे बघणार आहोत किंवा मी जे सांगणार आहे ते याच्यासाठी की आज आहे वर्ल्ड मेडिटेशन डे. या ध्यान दिवसाच्या निमित्ताने ध्यानाचं काय महत्त्व आहे किंवा काय, आता इथे मी काही ध्यान शिकवणार नाही आहे किंवा ध्यान कसं करायचं त्याच्या काय काय पद्धती आहेत हे सांगणार नाही आहे, कारण तेवढा माझा अधिकार नाही. परंतु ध्यानाच्या बाबतीतला जो काही एक्सपिरियन्स आहे तो मी इथे शेअर करणार आहे. ध्यान करायचं कसं हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे, कारण ध्यान हे करायचं नसतं, ध्यान हे होत असतं, ध्यान हे लागत असतं. मग काय करायचं? मग करायचं काय असतं? तर खरं तर धारणा करायची असते आणि त्यातून ध्यान होत असतं. आता हे धारणा करायची असते आणि ध्यान होत असतं म्हणजे काय, तर बहुतेकांना माहिती आहे की आपल्याकडे अष्टांग योग सांगितलेले आहे. याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग समाधी. थोडक्यात धारणा आधी आहे आणि मग ध्यान आहे. मग आता धारणा म्हणजे काय, तर धारणा म्हणजे कुठलाही एखादा विचार, कुठलाही एखादा थॉट हा आपण आपल्या मनामध्ये घेणं म्हणजे थोडक्यात धारणा आहे. आता धारणेच्या खूप डीपमध्ये किंवा त्याच्यामध्ये आपण जाणार नाही, परंतु ही झाली धारणा. आणि मग अशी धारणा एकदा दिल्यानंतर, मनाला हा थॉट किंवा हा चांगला विचार दिल्यानंतर जे घडतं ते म्हणजे ध्यान. ध्यान हे कोणीच करू शकत नाही, ध्यान हे आपोआप घडणारी गोष्ट आहे. बरं, आता हे आधी क्लिअर करतो की मी काही योगशास्त्राचा खूप मोठा अभ्यासक आहे किंवा ध्यानावरती माझं फार काही अभ्यास आहे अशातला भाग नाही आहे. मी एक आयुर्वेदाचा डॉक्टर आहे, आयुर्वेदाचा एक अभ्यासक आहे. परंतु ह्या ध्यान पद्धतीचा किंवा ह्या योग पद्धतीचा मी माझ्या जीवनामध्ये कसा अनुभव घेतो किंवा असं मी कसं करतो हे फक्त मला तुमच्याशी शेअर करायचं आहे. तर बऱ्याच वेळेला असं होतं की अनेक लोक सांगतात की डॉक्टर ध्यान लागतच नाही. हे ध्यानाला बसलो की अनेक वेगवेगळे विचारच येत राहतात आणि इतके विचार येतात की ते आपण ध्यानाला बसलोय हे सुद्धा बऱ्याचदा आपण विसरून जातो आणि आपण काहीतरी विचारच करत राहतो आणि मग उठल्यावरती जी काही शांतता मिळाली पाहिजे किंवा जी काही एकाग्रता साधली गेली पाहिजे असं काहीच होत नाही. मग आम्ही असं किती दिवस बसायचं आणि कधी आमचं ध्यान लागणार असं अनेक लोक सांगत असतात किंवा विचारत असतात. मग आता याच्यामध्ये एक सोपा मार्ग आहे की बऱ्याचदा ध्यान न लागण्याचं जे कारण आहे ते म्हणजे आपली धारणा ही जी त्याच्या आधीची पायरी आहे ही आपण पूर्णतः व्यवस्थित कंप्लीट केलेली नसते. तर मी ती कशी करतो आहे, तर बघा, मी संध्याकाळी घरी गेल्यानंतर मी काय करतो, तर हातपाय धुतल्यानंतर घरातल्या तुमच्या कम्फर्टेबल जागेवरती स्वस्थ जसं तुम्हाला वाटेल तसं बसायचं. मग ते एखादं आसन असेल समजा तुम्हाला येत तर तसं बसा, नाहीतर नुसती मांडी घालून बसा. अगदी मांडी घालणंही शक्य नसेल तर अगदी चेअरवरती वगैरे बसलं तरी चालेल. काय करायचं आहे, तर बसल्यानंतर ह्याच्यासाठी आपल्याला एक 10 ते 15 मिनटं लागणार आहेत. बसल्यानंतर काय करायचं आहे, तर बसल्यानंतर डोळे झाकायचे, रिलॅक्स शरीराच्या जी काही अवस्था आहे त्याच्यामध्ये आपल्याला बसायचं आहे आणि एक थॉट, एक विचार आपल्याला असा द्यायचा आहे की
माझ्या शरीरामध्ये, माझ्या मनामध्ये, माझ्यामध्ये ज्या काही अशुद्धी असतील त्या सगळ्या अशुद्धी आत्ता ह्या क्षणाला माझ्या शरीरातून निघून जात आहेत. आता हे ऐकायला बऱ्याचदा असं वाटेल की ह्याच्यातून काय असं वेगळं काही साध्य होणार आहे की आणि असा विचार करून अशा कुठं अशुद्धी जात असतात का? परंतु खरं सांगायचं तर विचार करूनच अशा प्रकारे अशुद्धी जात असतात. परंतु तो विचार जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने धारणेच्या रूपाने करता, शांत बसून अगदी खरं खरं तसं होतंय असा अनुभव घेता, त्याच वेळेस आपलं सगळं शरीर किंवा आपली जी काही आतली यंत्रणा आहे ती आपल्या शरीरातले जे काही अशुद्ध विचार असतील किंवा अशुद्धी असतील, मग त्या शारीरिकसुद्धा किंवा मानसिकसुद्धा, या सगळ्या बाहेर जाण्यासाठी, त्यांना बाहेर काढण्यासाठी उद्युक्त होत असतं. हेच खरं तर ह्या शास्त्राचं गमक आहे. त्यामुळे आपण जर धारणा करत असताना अशा पद्धतीने संध्याकाळी एक 10 ते 15 मिनिटांचा वेळ काढला आणि माझ्या शरीरातून सगळ्या अशुद्धी ह्या माझ्या शरीराच्या बाहेर जात आहेत, मी ते आत्ता बघतोय, डोळे झाकून आपल्याला हे करायचं, मी ते आत्ता बघतोय की मी त्याचा अनुभव घेतोय, मला ते जाणवतंय की हे सगळ्या अशुद्धी माझ्या शरीरातून जात आहेत. आता याचा फायदा काय होतो? तर याचा फायदा असा होतो की सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमचं ध्यान करता, म्हणजे काय, एक 10, 15 मिनटं, 20 मिनटं तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे जेव्हा तुम्ही डोळे झाकून बसता, मग आता कोणी श्वासावर लक्ष केंद्रित करतं, कोणी हृदयातल्या प्रकाशाकडे लक्ष केंद्रित करेल, कोणी भ्रूमध्याच्या जागी लक्ष केंद्रित करेल, प्रत्येकाची नासाग्राच्या जागी म्हणजे नाकाच्या जे टोक आहे त्याच्याजवळ कोणी लक्ष केंद्रित करतं. प्रत्येकाची ध्यान करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. कोणी नामस्मरणाच्या रूपाने ध्यान करतं. तर ह्या पद्धतीचा जेव्हा अवलंब करता त्यावेळेस आपली जी नेहमीची तक्रार असते ना की नामस्मरण करताना किंवा ध्यान करत असताना मला खूप विचार येतात, माझं मन त्याच्यात लागतच नाही, ही तक्रार आपली हळूहळू दूर व्हायला लागते. आपल्याला आश्चर्य वाटतं की पूर्वी आपलं असं ध्यान होत नव्हतं आणि आता मात्र आपलं हे ध्यान व्हायला लागले. याचं कारण हेच आहे की आपली धारणा पक्की झालेली असते. धारणा काय? कारण बऱ्याचदा असं असतं की मनामध्ये जे काही विचार असतात ते विचार खूप साचलेले असतात आणि ते साचलेले विचार जेव्हा केव्हा तुम्ही शांत बसता तेव्हा ते वर यायला सुरुवात होतात. मग आता असे वर यायला विचार सुरुवात झाल्यानंतर आणि त्यांची संख्या प्रचंड असू शकते, तर ध्यान होणार कसं? आणि म्हणूनच आपल्या शास्त्रकारांनी ध्यानाच्या आधीची जी पायरी आहे ती धारणा दिलेली आहे. आणि ही धारणा कशी करायची? तर जी काही अशुद्धी असेल, इथे लक्षात ठेवा की धारणा करत असताना म्हणजे संध्याकाळी जेव्हा तुम्ही 10 मिनटं बसलेले असाल तेव्हा असा विचार द्यायचा नाही की माझ्या मनातून हा विचार जातोय किंवा माझ्या मनातून ही अशुद्धी जाते, असा कुठलाही विचार, स्पेसिफिक विचार द्यायचा नाही. तर माझ्या मनात जे काही अशुद्धी असेल, माझ्या शरीरात जे काही अशुद्धी असतील त्या सगळ्या जात आहेत. त्या स्पेसिफिक कुठलं त्याला नाव द्यायचं नाही, तर ह्या सगळ्याच जात आहेत असा विचार जर घेऊन तुम्ही बसलात आणि फक्त हे अशा पद्धतीने 10 मिनटं जरी केलं ना तरी खूप मोठा फरक तुमच्या जीवनामध्ये बघायला मिळतो. अर्थात तो 1 दिवसात किंवा 2 दिवसात होणार नाही आहे, हे नक्की आहे. परंतु जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल की आपलं जीवन समृद्ध असावं, आपलं शारीरिक आरोग्य चांगलं असावं, मानसिक आरोग्य चांगलं असावं, समाजामध्ये आपण काहीतरी चांगलं करावं, तर त्या दृष्टीने जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुमच्या अनेक प्रयत्नांच्या लिस्टमध्ये हा प्रयत्न म्हणजे हे जे धारणा करण्याचा आणि ध्यान करण्याचा जो काही नियमितपणा आहे तो तुम्ही नक्की सामील करा. आज हा व्हिडिओ यासाठी बनवला की बरेच लोक अशा ध्यानाशी किंवा अशा संस्थांशी निगडीत असतात परंतु ते रेग्युलरली ते करत नसतात. तर आता डिसेंबर महिना आहे हा आणि आता लवकरच जानेवारी महिना सुरू होतो आहे. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला नवीन वर्षाला काहीतरी संकल्प करायचे असतात. तर नवीन वर्षात तुम्ही अनेक संकल्प करणार असालच, चांगले चांगले संकल्प नक्की करा आणि त्याच्यामध्ये ही अशा प्रकारे ध्यानाचा संकल्प आणि ध्यान चांगलं होण्यासाठी धारणेचा संकल्प नक्की करा. हे मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो. आता याच्याने नेमके काय फायदे मिळतात? तर मानसिक शांतता लाभते, शारीरिक आरोग्य चांगलं राहतं, आपले विचार चांगले बनतात, आपले विचारांना एक क्लॅरिटी यायला लागते. जे काही कन्फ्युजन किंवा संशय असतो आपल्याला बऱ्याचदा तो सगळा हळूहळू दूर व्हायला लागतो. खरं तर हे फायदे असे सांगता येण्यासारखे नाहीत. प्रत्येकाला वेगवेगळे फायदे त्याचे होणार आहेत. प्रत्येकाच्या जीवनात त्याने मी असं म्हणेल की चमत्कार घडणार आहेत. परंतु हे चमत्कार घडण्याआधी आपल्याला किमान काही दिवस रेग्युलरली नियमितपणे अशा प्रकारे त्याला वेळ दिला पाहिजे. आणि वेळ तरी किती? संध्याकाळी 15 मिनटं आणि सकाळी 15 ते 20 मिनटं अशा पद्धतीने जरी तुम्ही ध्यान केलं आणि संध्याकाळची धारणा केली तर निश्चितपणे जे काही तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवायचे
ते बदल घडवण्यासाठीची जी ताकद आहे, जी ऊर्जा आहे, ती तुम्हाला ह्या 15-20 मिनिटातून मिळाल्याशिवाय राहणार नाही. असो, आज वर्ल्ड मेडिटेशन डे या दिवसाच्या निमित्ताने एक ध्यानासाठी किंवा मी इथे काही ध्यानाचे फायदे किंवा ध्यान कसं करायचं हे सांगण्याचा माझा उद्देश नव्हताच. फक्त मला कळकळीने हेच सांगायचं होतं की ह्या ध्यानाचा समावेश तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये नक्की करा. बाकी मी जे ध्यानपद्धती अवलंब करतो त्याच्या संदर्भात अधिक तुम्हाला जाणून घ्यायचं कोणाला असेल तर मला तसं कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी तिथे जे काही यूट्यूबचे व्हिडिओ आहेत त्याची लिंकसुद्धा प्रोव्हाइड करेल. शेवटी एवढंच सांगेल की हा जो ध्यानाचा अनुभव असतो ना, हा खरंच खूप सुंदर असतो. सुंदर ते ध्यान अशा प्रकारचा असतो. त्यामुळे तुमचाही ध्यानाचा हा प्रवास तुम्हाला अधिक समृद्ध करणारा ठरो. बाकी तुम्ही ध्यान करता का, आणि जर ध्यान करत असाल तर कुठल्या ध्यान पद्धतीचा तुम्ही अवलंब करता, कुठल्या संघटनेशी, संस्थेशी किंवा व्यक्तीशी तुम्ही जर निगडीत असाल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मलाही त्याची माहिती होईल आणि आपल्या बाकीच्या दर्शकांना सुद्धा त्या माहितीची जर गरज पडली तर ते सुद्धा त्याचा वापर करू शकतील. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा. याबद्दल तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर जरूर करा, आणि हो, ध्यान आणि धारणा याचा आपल्या जीवनात समावेशसुद्धा नक्की करा. बाकी चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका, कारण आरोग्यविषयक, आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा भेटत राहणारच आहोत. खूप खूप धन्यवाद.